नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आता वाजलेले आहेत दुपारच्या 4 आणि इथं सुंदर असं गणेशचं आंबं खायचं काम चालू आहे. दीदीची मैत्रीण आली सानू, गणेशला काहीतरी म्हणती आहे, त्यांचं चाललं आहे. ह्यांनी आंबं आणलं होतं रानातनं, तर गणेशचं मस्तपैकी खायचं चाललेलं आहे बघा. मला म्हणत होता मम्मी तुला पण खायच्यात आहेत का. मी म्हणलं नको, मला माझं चाललं होतं कांदा चिरायचं, कारण का आपल्याला 2 किलो मसाला कमी पडला होता कांदा लसूणसाठी, तर तो चिरत होते. आता नंतर ना इकडं सगळा कॅमेरा हा लय हल्लेला आहे. कधी कधी हा गणेशने व्हिडिओ काढलेला असतो, कधी कधी मी काढलेला असतो. घ्या समजून. आणि ही कागदाने सगळे मिरच्या झाकलेले आहेत, कारण का त्यातही ना फुलं लय पडतात येतं म्हणून. हा गणेशनीच बघा, गणेशनीच व्हिडिओ काढलेला आहे. किती गरा 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 सगळीकडे फिरवतो या. मी चूल पेटवली होती कांदा भाजायसाठी, कारण का आता वाजले होते 4:30 आणि मला हे कांदा लसूण मसाला करून हा टाकायचा होता. थोडीशी अर्जंट ऑर्डर होती त्या ताईसाहेबांची ह्यांची म्हणून चालले. आणि गॅसवरती भाजायचा होता, पण चुलीवरला जो त्याला स्वाद येतो ना, तर तो गॅसवरती एवढा येत नाही आणि वेळ लागतो भाजायला. म्हणून म्हणलं हिथंच बाया बसल्या होत्या चुलीच्या कडेने, त्या तिथल्या उठावल्या. त्यांना म्हणलं तुम्हाला हाय लागन, मग त्या बाजूला बसल्या आणि मी चालू केलं. आणि इथं 2-3 दिवस झालं काय झालं आहे, वरनं फुलं पालं ही पडतोय, पण सकाळचं 8:30ला बाया आल्या का नाही, ते एकदा बसल्या ना मिरच्या नीट करायला, तर नंतर ना मला झाडून काढता येत नाही. म्हणून माझं रुटीन 2-3 दिवस झालं संध्याकाळचंच चाललं आहे, की ते यायच्या आधी म्हणजे संध्याकाळचंच त्या बाया सुटून गेल्या ना सगळ्या, मी संध्याकाळचंच सगळं झाडून वगैरे काढते, साफसफाई करते. आणि इथं एका ताईसाहेबांचं 2 किलोचं खडा मसाल्याचं सामान द्यायचं होतं, तर ताईंना मी ती काढायला लावलं होतं. त्यांना म्हणलं काढा. दुसरा हा मसाला दुमललेला होता, एक आज जास्त थोडा दुमलला होता, 40 किलो केलता मसाला, कारण का कांदा लसूण मसाल्यासाठी पण लागतो ना, त्याच्यामुळे. तर हा तुम्हाला मी मसाला दाखवते, तो हा आहे रेग्युलरवाला, म्हणजे जो आपल्या सगळ्या भाज्यांना आपण वापरतो ना, तो. त्यात कांदा लसूण मिक्स नसतो, बाकी सगळे खडे मसाले असतात 28. आणि तेजा मिरची, काश्मीरी मिरची, खोबरं असतं त्यातमध्ये, तीळ असती, खसखस असती. आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याला आम्ही सूर्यफूल तेल वापरतो मैत्रिणींनो. मी तुम्हाला परवा दिवशी तेलाचा डबा आणला आहे, तो पण दाखवलेला आहे, ते पण तुम्ही बघितला असन. आता हा व्हिडिओ मी काढते का गणेश काढतोय माझ्या काही लक्षात येत नाही, पण झूम केलेलं आहे, गणेशनीच काढलेला आहे, बघू शकता. असू द्या, त्याचं चाललेलं असतं, मी त्याला हळूहळू हळूहळू शिकवते. मला माहिती तो कॅमेरा लय फिरवतो, किती फिरवतोय. आणि त्याचं बोलायचं पण चाललेलं असतं, गप्पा मारत 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 चाललेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कसं फिरवलं, आता बघा चंद्र दाखवतोय तुम्हाला, तो काहीतरी बोलत असन, पण झूम केला आहे त्याने कॅमेरा. इकडं फुलं बघा किती पडल्या, त्याच्यामुळे ते मिरच्या झाकल्यात. वारं सुटलं की मला ती मिरच्या झाकाव्या लागते त्या, की जेणेकरून त्याच्यात कचरा पडू नये म्हणून, बाकी काय नाही. एकदम असा सडा पडतो फुलांचा लाल झरत. आता ही पहिला पाऊस 1-2 पाऊस असतोपर्यंत हे अशीच गुलमोहराची फुलं पडते. ती काही ठिकाणी राजा राणीचं झाड म्हणतात, काही ठिकाणी गुलमोहर म्हणतात. आणि बायकांना आता मिरच्याची फक्त 3च पोती राहिली होती, ते उद्याच्याला त्यांची झाली, म्हणजे उद्या सगळी त्यांची नीट करून होणारच होती. ते मिरच्या पण बाकीच्या झाकून ठेवल्या. त्या खाली मिरच्या नीट केल्या होती, कचरा बघा हिरवी नेटवरती किती दिसतोय तुम्हाला, ती पण तुम्ही बघितलं असन. गणेशचं चाललं आहे अजून, कॅमेराच फिरवायचं चाललं आहे, तिथं ती कचरा दाखवायचं चाललं आहे. आता ही मिरच्या नीट केल्यावरती त्याच्यात जी देठ असतात किंवा माती असते, खडं असतात कधी कधी, ही मिरच्यांचा जी पाला असतो, ओल्या मिरच्या ज्यावेळेस तोडलेल्या असतात त्यावेळेस त्याचं ते सगळं आम्ही बाजूला काढतो. आणि ही ज्या दिवशी लाईट नसन किंवा ज्या दिवशी थोडंसं वाटलं ना की बाबा आपण आता लाईट गेलेली, आपल्याला थोडासा वेळ आहे मोकळा, तर त्या दिवशी आम्ही ती सगळं कचरा काढून टाकतो त्यातला. आता बाया सगळ्या पटांगणाने बसल्या, ते नवीन घमेले आणलेले त्याचं उद्घाटन केलं आणि त्यांना ती मिरच्या नीट करायला दिल्या. चालले तेजा मिरची संपल्यावरती मग त्यांना ती काश्मीरी मिरची दिली ती नीट करायला. त्यांना म्हणलं आहे वेळ, तर तोपर्यंत ती काश्मीरी मिरची नीट करा. थोडासा वेळ राहिला होता, म्हणजे आता वाजले होते 4:15, तर मग इतक्या लवकर घरी जाऊन काय करायचं म्हणून मग त्या परत ना. आणि ह्या मिरच्या उगत्या असतात नीट करायला, तर बऱ्याचशा ताईसाहेबांची मला कमेंट असते की अक्का मिरची कशी किलो आहे नीट करायला. तर जी तेजा मिरची असते ना, ती राहते 50 रुपये किलोला. त्यांना देठासकट त्यांना मी वजन करून देते, म्हणजे देताना देठासकटच वजन करून द्यायचं. आणि नीट केल्यावरती त्यांचं काय देठ भरते ना, त्या देठाचं पण मी त्यांना पैसे देते. एक म्हणजे समजा 10 किलो मिरची असेल, त्यातलं 2 किलो देठ निघलं, तर ते देठ नीट केलेलं ते देठांचं पण त्यांना मी 100 रुपये देते. आणि काश्मीरी मिरची मोठी असते, तर काश्मीरी मिरची त्यांना 30 रुपयाला किलोला देते मी नीट करण्यासाठी.
आता ताईंना सुट्टी झाली, ताई 5:30 वाजल्यावरती मग त्यांना मी सुट्टी केली, ती घरी गेल त्या. तर मग प्रतीक्षाला म्हणलं तू ती पॅकिंग कर, ती लागली मला पॅकिंग करू. आज आम्ही 5:30च्या पुढं पॅकिंगला बसलो होतो. तरी पण तुम्हाला मी पुढं दाखवते 5:30च्या नंतर आम्ही पॅकिंग किती केलं. ही घमेली तर ती मी सेंद्रिय कलरची आणली होती, कारण का मसाला एकदम त्यात सुंदर दिसन म्हणून. काळी घमेली नंतर ना असं घासून पांढरी पडतात आणि ती व्यवस्थित दिसत नाही, घासलं तरी ती वेगळंच दिसतं. आता ही 2 किलोसाठी जे खडे मसाले आहेत ना, 2 किलोच्या मिरचीसाठी, ते एका ताईसाहेबांचे होते, तर त्याला मी ते एकत्रच पॅकिंग केले होते. धने 600 ग्रॅम असतात त्याला, म्हणजे 600 ग्रॅम धने दिले होते 2 किलोसाठी. आता माझं काहीतरी चाललंय सांगायचं, पण म्हणलं असं बोलून व्हिडिओ काढला ना खूप छान वाटतो, कारण का तुमचे जे प्रश्नांची उत्तर असतात ना ते तुम्हाला मिळत राहतात, बाकी काही नाही. आता इथनं परत मी अजून नंतर स्टार्टअप केलं. मला इथं डिलेट हाणायचं होतं, ही मी जास्त बोलते ती, कारण का व्हिडिओ मोठा होतोय म्हणून. पण असू द्या, ते काय डिलेट मारता येईना. आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळचं आज व्हिडिओ मी एडिट कधी करते माहिती आहे मैत्रिणींनो, संध्याकाळच्या 11:15 वाजल्यात येते आणि माझा व्हिडिओ एडिट करायचा चालला आहे रात्रीचं. प्रतीक्षाने ही झोपल्यात येतं, तर ती मला म्हणली मम्मी जिथं आवाज नसन, जिथं कालवा नसन तिथं तू जा. तर माझं मस्त तुम्हाला असं रात्रीचं बघा आवाज येत असन ह्यांचा, ते रातकिडा असतात ना त्यांचा. मी शांत बसते म्हणजे तुम्हाला आवाज येतोय का. बाहेरच आहे मी आणि माझ्याबरोबर फक्त रुबी आहे बाहेर, आम्ही दोघीच बसलो आहे. आणि अंधार जरी असला तरी मला भीती वगैरे नाही वाटत, सवय झालेली त्याच्यामुळं नाही काय वाटत मला. आणि मिरची आल्यावर तर खरं सांगू का मी तुम्हाला, मला झोपच येत नाही. जोपर्यंत मिरच्या बाहेर असतात ना तोपर्यंत मी 3-4 दिवस आहे ना 2, 2:30, 3 वाजेपर्यंत जागते. का तर एवढा मोठा माल बाहेर पडलेला असतो, भीती वाटत असते. आता ही मला एका ताईसाहेबांचा फोन आलेला आहे, ती बोलतात आहेत ताईसाहेब, किंवा एखादा दादा असन किंवा कोण असन, काहीतरी बोलायचं चाललं आहे त्यांचं. काही वेळेस डिस्टर्ब करणारे फोन पण येतात मैत्रिणींनो मला, म्हणजे असं विनाकारण फोन करतात. आता वाजलेले आहेत बघा संध्याकाळच्या 7:30, आणि आमचा अजून मी कांदा लसूण मसाला जो केला ना तो भरायचा चालला होता माझा, मला कमी पडलेला त्यामुळं. लसूण वगैरे जास्त, ही एकच ताईसाहेबांचं पार्सल आहे बघू शकता, एवढं मोठं एकच ताईसाहेबांचं पार्सल होतं. आज आम्ही लई पार्सल पॅकिंग करायला उरकली नाहीत, कारण का उशीर झाला. एक मला वाटतं 38 किलोपर्यंत पॅकिंग केलं आणि तेवढंच दिलं आम्ही, जेवढं उरकन तेवढं. आदल्या दिवशी पण मी तेवढं दिलं होतं 47 किलोचं, दुसऱ्या दिवशी पण 38 किलोचं दिलं होतं. आता हा आहे कांदा लसूण मसाला, मी तुम्हाला जो दाखवते तो. कुरिअरवाले आलेत बघू शकता, आणि मग त्यांना रोज थांबवायचं पण एवढं म्हणजे. आणि आजची सगळी पार्सल मोठी मोठी होती, मग ती मोठी पार्सल असली की सगळं सामान भरायचं म्हणलं का नाही मग उरकत नाही, कारण का त्यातमध्ये एका ताईसाहेबांची दालचिनी होती, धनं होतं, जिरं होतं, काय ताईसाहेबांचं लाडू होतं. लाडूचे आज 2च ऑर्डरी होत्या फक्त. आता उन्हाळा सीजन आहे त्याच्यामुळं लाडूचं लई डोक्यात घेत नाही मी. 8 वाजले कुरिअरवाले गेले, बाकीचं सगळं आवरलं. सगळी घमेली वगैरे, सगळे मिरच्या वगैरे पावडर काढलेली होती ती सगळी घमेली वगैरे झाकून ठेवली, काटा पुसून घेतला. तिथलं सगळं कपाटातलं ह्यातलं वगैरे मसाला सगळा संपला होता ना, मग तो उद्या भरायचा होता. मग ती कपाट वगैरे पुसून घेतलं, त्याच्या खालचं सगळं झाडून वगैरे काढलं. आता म्हणलं 8 वाजलं ते म्हणलं उरका, कारण का संध्याकाळचं सगळं साफसफाई करून ठेवली की सकाळचं कामाला लागाय बरं पडतं ना, आणि उठलं की काम उरकतं आम्हाला. तर मी तिथं ती सांगते तुम्हाला की माझं सगळं इथलं झालं आहे म्हणून. आणि मैत्रिणींनो नंतर मी झाडून वगैरे सगळं काढलं बाहेरचं. 8:30 वाजच्या पुढं झाडून वगैरे काढलं. ती मिरची सगळी भरली होती, ती आहे तिखटाची मिरची, म्हणजे मसाल्याची मिरची ना, ती आम्ही भरून ठेवलेली आहे. असं तुम्हाला सांगते जवळजवळ 100 कागद आणल्यात इथं. खोबऱ्याचा खिस केल्यावरती जी खराब खोबरं निघतं ना ते बाजूला काढलेलं होतं. त्याला थोडंसं जरी असा डाग असला ना तरी तो आम्ही खोबऱ्याच्या खिसाला पण वापरत नाही आणि मसाले पण वापरत नाही. वरती तुम्हाला सांगते जवळजवळ 2 गोण्या भरल्यात आहेत आता अजून विकायसाठी. आता इथनं मी परतनं निघाले होते. खिडक्या वगैरे सगळे संध्याकाळचं बघावं लागतं, बंद करायच्यात, काय करायच्यात, कुठं काय आहे का उघडं वागडं, सगळं लाईटी बिटी बंद कराव्या लागतं त्या. ते माझं चाललं होतं, काहीतरी बोलायचं चाललं आहे माझं, माझ्या लक्षात येईना. आता तो दरवाजा जो पलीकडला आहे ना तर तो उघडला ना तर मग आम्हाला गार हवा येते, त्याच्यामुळं मग तो पण दरवाजा आम्ही उघडतो. तिकडला बल गेलेला आहे, तो बल आणायचा आहे पण ते ध्यानात येईना आहे माझ्या. आणि आता बऱ्यापैकी संध्याकाळचं 11 वाजेपर्यंत मी कांडप चालवते. आता सीजन आहे ना त्याच्यामुळं. ही आमच्या सपात्याने मिरच्या नीट केलेले होते ते त्यांनी तशाच ठुलत्या, आपापलं वायलं ते सांगायचं चाललं होतं माझं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊंकडं पण नंतर ना इथलं सगळं आवरल्यावरती आम्ही भाऊंकडे गेलो. तिथं जाऊन थोड्या वेळ बसलो. 2 पेशंट आहेत आमच्या शेजारी. माझं चुलत सासरे आहेत ना, त्यांचं पण डोक्याचं म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला. त्यामुळं मला ती भीती वाटायची की ती कांडप चालवले त्यांना त्रास वगैरे होईन का. तर दादांना मी विचारलं, तुम्हाला त्रास होतोय का. तर नाही म्हणलं. ह्याच्या आत्या आलेल्या आहेत ना, सखवाते त्यांचं मालक. आता कसं होतं, रानात ह्याच्यात जाते त्याच्यामुळं बायका इथले मी जास्त करून दाखवत नाही. तर ज्यांना ज्यांना आवडतं बाबा व्हिडिओमध्ये दाखवलेलं त्यांना मी दाखवते सगळ्यांना. आता रात्री 8:30च्या नंतर ना हा मला सगळा पसारा आवरायचा होता. सकाळचं हे उठल्यावरती लय विचित्र दिसतं ना, त्याच्यामुळं मग पहिल्यांदा ते सगळी झाडून वगैरे काढलं, सगळी पोती वगैरे आवरली. आता तुम्हाला मी पुढं दाखवतेच माझं काय काय चाललं आहे ते. बरेच साहेबांना वाटतं की बाबा असं काही एवढं काम असतं किंवा काय, पण करावं लागतं. आता बघा तिथलं सगळं आवरलं आणि 9 वाजल्या होत्या आणि सगळं मी चकाचक केलं. तर दाजी प्लॅनला कुलूप लावत होतं. आणि ती लसणाची चटणी परतनं मला मोनाचं दाजी आहेत ना, त्यांनी सांगितली होती. त्यांना 1 किलो लसणाची चटणी पाहिजे होती. ते म्हणले होते सकाळ 6 वाजता जायचं आहे भावड्या म्हणलेला, वैभवचं पप्पा. तर मग परत अजून 1 किलो लसणाची चटणी केली कमी पडल्यावरती. ती लसणाची चटणी त्यांना म्हणलं इकडंच आणा, 6 वाजता त्याला जायचं आहे म्हणलं, परत प्लॅन उघडायला नको काय नको. आणि मला दम लागला मैत्रिणींना. मी बरोबर 11 मिनटं झालं बोलते तुमच्याबरोबर. व्हिडिओ मला काय डिलीट करता येणार. प्रतीक्षा झोपली आहे, असू द्या घ्या समजून. आता काय बोलते काय माहिती मी. आणि रात्री आम्हाला 11-11:30 वाजले होते जेवण करायला. म्हणजे आता रोजच वाजते त्या, कारण का थोडंसं उन्हाळा पण आहे आणि ही काम पण चाललेलं असतं. त्याच्यामुळे संध्याकाळचंच मला ऑर्डरी वगैरे घ्याव्या लागतात ना, म्हणून. आणि वैभवचं पण बऱ्याच तसं विचारत होते की अक्का वैभव दिसत नाही. तर ती मोना की तिच्या आधी घर म्हणजे तिचं माहेर शिरसुफळ आहे. तर ती जत्रेला गेली, ती अजून आलीच नाही जत्रेला गेलेली. आणि ती एकदा माहेरला गेली म्हणजे महिना 2-2 महिने येतच नाही. मग आता गेल्यावरती आपण काय करायचं, आपण कुठं आणायला जायचं त्यांना सांगा तुम्ही. आणि जास्त करून मी आता तुम्हाला खरं सांगते मैत्रिणींनो, माझं माझं म्हणजे माझी फॅमिली ना, मला एक डोक्यात धरलं आहे मी आता की फक्त माझी फॅमिली दाखवायची, घरातली आपली पोरं नवरा आणि आपलं आपण. बाकी लय कोणाच्यात मी इंटरेस्ट घेत पण नाही, कुणाला काही जास्त बोलत पण नाही. माझं बाहेरचं उरकस तोपर्यंत इथं दिदीने सगळं बघा भात केला होता सुंदर असा, दिसतोय का. नंतर वांगी भाजली होती आणि सकाळच्याच भाकरी होत्या. आम्ही बारामतीला गेलो त्यामुळे आम्ही तिकडेच जेवलो होतो. मसाला डोसा खालता. असून द्या, कसा वाटला व्हिडिओ नक्की